कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बऱ्याच दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टीची ज्या व्हिडिओची वाट बघताय, तर तो व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे. आता लवकरच सुरू होणार आहेत आपले महालक्ष्मी आईचे मार्गशीर्षचे गुरुवारचं व्रत सुरू होणार आहे आणि प्रत्येक गुरुवारी आपल्याला देवीची आणि आईची सुंदर अशी आरास करायची आहे. तर त्यासाठी ना वेगवेगळे मुखवटे खूप खूप महत्त्वाचं त्याच्यामध्ये भूमिका बजावतात असं म्हणता येईल की जितका सुंदर तो मुखवटा असतो ना देवीचा, तितकं सुंदर आईचं रूप दिसतं. जितकी सुंदर वस्त्र असतात तितकं सुंदर आईचं रूप दिसतं. तर म्हणून आज मी तुम्हाला ना खूप छान छान मुखवटे दाखवणार आहे. मागच्या वर्षीचे तर आहेतच, पण आणखी नवीन त्याच्यामध्ये काही ना काही दुसरे मुखवटे आलेले आहेत. तर ते मुखवटे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवात करूया. चला, सुरुवात जी आहे म्हणजे पहिला जो मुखवटा मी तुम्हाला दाखवते तो म्हणजे की हा महालक्ष्मी आईचा, जो कोल्हापूर म्हणजे करवीर निवासिनी आपण म्हणतो. तर ते जे देवी आईचं रूप आहे ते साक्षात इथे प्रगटलेला आहे. इतका सुंदर असा हा देवीचा मुखवटा आहे ना. हा मुखवटा जेव्हा आपण लावतो ना पूजेमध्ये, खूप 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 सुंदर देवी आईचं रूप दिसतं. याचं कारण म्हणजे की ह्याच्यामधलं जे काम आहे ना ते बघा किती सुंदर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जी फिनिशिंग आहे चेहऱ्याला जी केलेली आहे, जे दगडी रूप म्हणजे आता इथे तुम्ही वरती जर बघाल माझ्याकडे बघा देवी आईचं जे आहे पाषाण, तर ते सेम तसंच आहे. आणि असंच जर तुम्ही वस्त्र हिरव्या रंगाचं वस्त्र देवीला नेसवलं तर अगदी सेम महालक्ष्मी आई आपल्या घरात साक्षात बसलेली आहे असाच आपल्याला भास होतो. आणि बघा किती सुंदर देवी आईचा मुखवटा आहे. याच्यावर काम किती सुंदर केलेलं आहे. मण्यांचं मोत्याचं असं सुंदर असं वर्क याच्यावर केलंय. हा संपूर्ण असा फायबरचा मुखवटा आहे. आणि देवी आईचे डोळे बघा. हे जे सगळं आता तुम्हाला जे पण सगळे मी मुखवटे दाखवते तर हे सगळे मुखवटे फायबरचे आहेत. आणि ह्याच्यावरती जे पण काम केलेलं आहे म्हणजे डोळ्यांचं म्हणा किंवा जेही कलरचं काम केलेलं आहे ते संपूर्ण हँड पेंटेड आहे. जे स्पेशल आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून हे सगळं काम करून घेतलेलं आहे. म्हणून ह्यांची प्राइस थोडीशी प्रीमियम आहे, थोडीशी एक्सक्लुझिव्ह आहे. पण बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला नियर बाय त्याच रेटला ह्याच्यापेक्षा कमी क्वालिटीचे म्हणजे मुखवटे मिळतात. तर हे मुखवटे तुम्ही बघा, ह्याची क्वालिटी बघा मुखवट्याची, याचं काम बघा. तर हा लावल्यानंतर जे तुम्ही नेहमी म्हणता ना की पूजा किती सुंदर दिसते, तर त्याचं कारणच ते असतं की तुम्ही जितकी चांगल्या क्वालिटीची वस्तू वापराल ना तितकंच तुमचं काम सुद्धा चांगलंच दिसणार आहे. तर म्हणून मुखवटा सुंदर लावलात ना तर सगळं म्हणतात ना की 50% काम आपलं झालेलं असतं. देवीचं स्वरूप इथेच अर्ध जे स्वरूप असतं ते इथेच तयार होऊन जातं. तर म्हणून हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुखवटा आहे. बघा हा एवढा आहे, आपल्या हाता एवढा आहे हा मुखवटा. ह्याच्या प्राइस ज्या आहे ते तुम्हाला साईडला इथे दिसत असतील. आणि हे जे सगळे मुखवटे मी पहिले सुरुवातीला सांगते की हे जे मुखवटे सगळे जे मागवलेत तर ते बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलेले आहेत. बाप्पा मोरया स्टोअर कुठे आहे तर दादरला कीर्तिकर मार्केटमध्ये कबूतरखान्याच्या अगदी समोरच तिथे बाप्पा मोरया स्टोअर आहे. ज्यांना पर्सनली जाता येत असेल तुम्ही पर्सनली जाऊन घेऊन येऊ शकता. ज्यांना पर्सनली जाता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन नंबर आहे, नंबर इथे स्क्रीनवरती येत असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी नंबर देईन, ॲड्रेससुद्धा देईन. तर तिथे तुम्ही कॉल करून तुम्ही हे बुक करू शकता. तर पुढचा जो मुखवटा आहे तो मी तुम्हाला दाखवते. चला, पुढचा जो मुखवटा आहे तो पण महालक्ष्मी आईचाच आहे. जी दगडी मूर्ती आपण म्हणतो तशाच पद्धतीचा आहे, पण याच्यामध्ये साईज थोडी मोठी आहे मुखवट्याची. आधीचा जो मुखवटा तुम्हाला दाखवला त्यापेक्षा ह्याची साईज थोडीशी अगदी थोडीशी मोठी आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना 2 देवींचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर बघा हा अशा प्रकारचा मुखवटा आहे. किती सुंदर आहे. आणि तुम्ही एक गोष्ट जर नोटीस कराल अगदी व्यवस्थित तर देवी आई अगदी हसताना दिसते या मुखवट्यामध्ये. कोणाकोणाला दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा सेकंड मुखवटा आहे महालक्ष्मी आईचा करवीर निवासिनीचा. आणि देवी आई मला अक्षरशः हसतानाच दिसते. खूप सुंदर वाटतंय. आणि हे जे स्वरूप आहे ना हे तुळजाभवानी आईचं स्वरूप आहे. म्हणजे अशा प्रकारचा मळवट
तुळजाभवानी आईचा भरला जातो। तर इथे तुळजाभवानी आई आणि महालक्ष्मी आई या दोघांचं स्वरूप एकत्रितपणे केलेलं आहे आणि सुंदर असा मुखवटा। ह्याला पण खूप सुंदर असं काम केलेलं आहे बघा मुखवट्याला। संपूर्ण वरचा हा जो पोर्शन आहे तिथे बघा किती काम केलेलं आहे, खूप सुंदर काम केलं या मुखवट्याचं। आणि त्याच्यासोबत प्रत्येक मुखवट्यासोबत जी नथ दिलेली आहे ना ती पण अगदी स्पेशल बनवून घेतलेल्या नथी आहेत या, त्यामुळे त्या मुखवट्याला आणखीनच सुंदर स्वरूप येतं। तर बघा या मुखवट्याची जी प्राइस आहे ती पण मी तुम्हाला इथे साईडला दिसत असेल आणि याची साईज पण मोठी आहे बऱ्यापैकी। बघा आपला हात असा ठेवला ना तर जवळपास इथपर्यंत ह्याची हाईट आहे मुखवट्याची। आणि ह्याला आता पहिले पूर्वी असं दिलं नव्हतं जात, आपल्याला धागे बांधायला लागायचे, पण आता इथे धागे सुद्धा यांनी बांधून दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला आपलं ते पण टेन्शन कमी केलेलं आहे दादांनी। तर असा देवीचा हा बघा किती सुंदर असा मुखवटा आहे। तर लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा, कारण आता आपले मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे लवकरच सुरू होतील आणि कुरिअर तुम्हाला येईपर्यंत निदान एखादा आठवड्याचा तरी टायमिंग लागेलच। तर म्हणून लवकर, जेवढं तुम्ही लवकर मागवाल तेवढे लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर हा एक मुखवटा आहे। त्यानंतर पहिले मी जे सगळे आधीचेच आपले मुखवटे आहेत ना ते रिपीट करते, त्याच्यानंतर मग तुम्हाला आता नवीन जे मुखवटे आलेत ना ते मी नंतर दाखवणार आहे। तर त्यानंतर पुढचा जो मुखवटा आहे तो आहे पद्मलक्ष्मी देवीचा। हा पण खूप जणांना आवडला, मागच्या वर्षी मी जेव्हा दाखवला होता तर हा मुखवटा सुद्धा बऱ्याच ताईंना आवडला। तर हा आहे पद्मलक्ष्मी देवीचा मुखवटा। किती सुंदर काम केलं याच्यावरती बघा, संपूर्ण हे स्टोन वर्क आहे, मोती वर्क आहे। आणि आता तुम्हाला सांगू की मी हे मुखवटे मागच्या वेळी मागवले होते आणि ठेवलेत तर ते जसेच्या तसे आहेत, अगदी बिलकुल एखादा मणी सुद्धा ह्याचा काळा पडलेला नाहीये, किंवा ज्यांनी मागवले सुद्धा असतील, मागच्या वर्षी मी दाखवले होते, बऱ्याच ताईंनी मागवलेत। तुम्ही सुद्धा मला रिव्ह्यू सांगा की तुमचे मागच्या वर्षीचे मुखवटे सुद्धा अजून कसे आहेत, क्वालिटी कशी आहे त्याची। तर बघा हा पण खूप सुंदर आहे। ज्यांच्याकडे साचा असेल ना देवीचा, म्हणजे हात आणि पाय वगैरे संपूर्ण अवयवाचा साचा असेल ना, त्याला हे मुखवटे अगदी परफेक्ट बसतात आणि खूप सुंदर दिसतात। तर हा पद्मलक्ष्मी देवीचा मुखवटा आहे, पद्मलक्ष्मी। तर पद्मलक्ष्मी देवीचा ह्याच्यामध्ये हा कलरफुल आहे, ह्याचे स्टोन जे आहे ते कलरफुल आहेत। ह्याच्यामध्ये सेम तुम्हाला दाखवते, हा आपला कलरफुल होता आणि हा जो दुसरा आहे तो व्हाईट मध्ये आहे, संपूर्ण व्हाईट पर्लचं जे काम आहे ना ते केलेलं आहे। किती सुंदर दिसतं ना, म्हणजे जे साऊथ साईडला वगैरे ज्या पूजा मांडल्या जातात ना तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे मुखवटे लावले जातात देवींचे, आणि देवीचं रूप जे आहे ना ते अगदी खूपच सुंदर दिसतं। माझे मागच्या वर्षीचे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा, मग तुम्हाला आयडिया येईल की खरंच कसं दिसतं। तर मी तुम्हाला दोघींमध्ये फरक दाखवते बघा। दोन्ही मुखवटे सेम चेहरा आहे, पण एकामध्ये कलरचं काम केलेलं आहे स्टोनचं आणि एकामध्ये व्हाईट मोतीचं काम केलेलं आहे। तर बघा दोन्ही मुखवटे खूप सुंदर दिसतात। तर हे पण तुम्ही मागवू शकता, याची पण प्राइस तुम्हाला साईडला दिसत असेल, तर नंबर स्क्रीनवरती येत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही हे ऑर्डर करू शकता। तर नेक्स्ट जो मुखवटा तुम्हाला दाखवणार आहे तो सगळ्यात फेवरेट आणि सगळ्यात डिमांडिंग असा मुखवटा आहे। तर दादांनी त्याला श्रीदेवी असं नाव दिलंय मुखवट्याला। तर माझ्याकडे हा मी सगळ्यात पहिला मागवलेला मुखवटा आहे आणि हे जे मळवटचं काम केलंय ना ते हे मी स्वतः केलं होतं, पण आता असे मुखवटे दादांनी तयार केलेत की ज्यात ऑलरेडी मळवट भरलेला आहे, टिक्की म्हणजे ही टिकली सुद्धा काढलेली आहे। तर हा जो मुखवटा आहे ना याला श्रीदेवी नाव दिलेलं आहे। तर तुम्हाला हा मुखवटा हवा असेल तर तुम्ही श्रीदेवी म्हणून बुक करू शकता। तर बघा अशा प्रकारचा मुखवटा, आणि हे जे सगळं काम आहे ना चेहऱ्यावरचं ते हे सगळं हँड पेंटेड आहे, म्हणून थोडंसं इकडे तिकडे 19-20 सुद्धा होऊ शकतं, कारण काम करताना हाताने सगळेच कारागीर काही सेम काम करू शकत नाही, तर त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं, पण तुम्हाला म्हणजे नियर बाय सेमच असा मुखवटा मिळेल। तर बघा हा पण श्रीदेवी मुखवटा आहे आणि हा किती मोठा आहे बघा, भरपूर मोठा आहे। जेव्हा तुम्ही मुखवटा घेता ना तर त्या मुखवट्यानुसारच तुम्ही नारळ सुद्धा घ्या, तरच तुमचा मुखवटा व्यवस्थित बसेल। जर तुमचा नारळ छोटा असेल
मुखवटा मोठा असेल तर तो पूर्ण असा खाली बेंड होईल, कारण नारळ त्याचं वजन घेऊ शकत नाही. तर मुखवटा कसा लावायचा, कसं करायचं ह्याचा पण मी एक व्हिडिओ घेऊन येईन. तुम्ही मला सांगा, तुम्हाला खरंच म्हणजे तसं हवं असेल तर मी नक्कीच तसा एक व्हिडिओ घेऊन येईन की कशा प्रकारे बेसिक गोष्टी कशा लावायच्या, म्हणजे वस्त्र कसं लावायचं, मुखवटा कसा लावायचा, तर ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येईन. तर हा श्रीदेवी मुखवटा आहे. हा पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती कॉल करून मागवू शकता. तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट मला दाखवायची आहे, ती म्हणजे बऱ्याच ताईंना असं वाटतं की हे मुखवटे खरंच इतके महाग का आहेत. तर मी तुम्हाला दाखवू की हा जो देवीचा मुखवटा आहे ना, हा माझा सगळ्यात जुना मुखवटा आहे. जवळपास 4-5 वर्षापेक्षा पण जुना हा मुखवटा आहे. हा मी असंच लोकल मार्केटमधून घेतला होता. हा मुखवटा आणि ह्या मुखवट्यामध्ये तुम्हाला फरक कळत असेल की किती फरक आहे दोन्ही मुखवट्यामध्ये. ह्याचं जे काम आहे हा अगदी हलका आहे आणि ह्याचं वजन खूप आहे, खूप जड आहे हा. आणि काम बघा तुम्ही, ह्याचं अगदी ग्लॉसी आणि नॉर्मल काम केलेलं आहे. आणि ह्याची डोळ्यांची आखणी वगैरे हे सगळं काम, हे जे डायमंडचे जे सगळं वर्क केलेलं आहे ह्याच्यात अगदी साधे साधे हे लावलेले आहेत बघा, मोती वगैरे जे लावले ना ते काम अगदी साधं आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा किती फिनिशिंग आहे प्रत्येक गोष्टीची. तर हा मुखवटा तुम्हाला मार्केटमध्ये 200-300, आता तर मला वाटतं असे मुखवटे 300 ते 400च्या रेंजमध्ये आपल्याला मिळतात. तर मग ह्याची जी प्राईज आहे ना, ते मी तुम्हाला सांगू की खरंच काहीच नाही आहे. म्हणजे ह्याच्या समोर जर आपण कम्पेअर केली तर तुम्हाला कळेल की तुम्ही जे पैसे देतायत ते वर्थ आहेत, ते फुकट नाही आहेत की उगाच खूपच एक्स्ट्रा पैसे तुमच्याकडून घेतले जात नाही आहेत. जे काम केलेलं आहे, जी वस्तू आहे त्या वस्तूच्या हिशोबानेच आपल्याकडून पैसे घेतले जात आहेत. तर म्हणून ह्याही गोष्टीची म्हणजे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण सुरुवात करूया, ते म्हणजे की नवीन जे माझ्याकडे मुखवटे आलेले आहेत तर त्याची सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले माझ्याकडे नवीन जो यावर्षी मुखवटा आलेला आहे देवीचा, तर तो म्हणजे खूप सुंदर आहे. हा एकविरा आईचा मुखवटा आहे. बऱ्याच ताईंना म्हणजे बऱ्याच ताईंची कशी देवी असते, कुलदेवी असते, तर एकविरा आईचा मुखवटा हवा असतो. तर बघा सुंदर असा हा एकविरा आईचा मुखवटा आहे. ह्याची फिनिशिंग बघा, हे फक्त ग्लॉसी नाही आहे, हा त्यांनी ग्लॉसी थोडासा कलर वापरला आहे, पण फिनिशिंग जी आहे ती मॅट फिनिशिंगच आहे. आणि काम बघा तुम्ही मुखवट्याचं किती सुंदर केलेलं आहे. ह्याला पण मागे बांधण्यासाठी धागा दिलेला आहे आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे याचं. तर असा हा एकविरा आईचा मुखवटा आहे. तर हा पण तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. याचे जे मुखवट्याची जी प्राईज आहे ना ती तुम्हाला इथे साईडला दिसत असेल. ह्याची जी साईज आहे ती जवळपास एवढी येते, म्हणजे आपल्या हाता एवढीच याची साईज येते मुखवट्याची. तर खूप सुंदर आहे. याच्यासोबत तुम्ही खणाची साडी म्हणजे खणाचं वस्त्र याच्यासोबत जर नेसवलत ना, अगदी 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 सुंदर दिसेल असा मुखवटा आहे. खूप छान आहे. हा एकविरा आईचा मुखवटा आहे. तर हा आहे मल्हारी महालक्ष्मी, मल्हारी स्वरूपात आपल्याला महालक्ष्मी आईने दर्शन दिलेलं आहे. तर हा बघा, हा मल्हारी महालक्ष्मी मुखवटा आहे आणि किती सुंदर ह्याचं काम केलेलं आहे. त्याचा जो मुकुट बनवला आहे तो मुकुटच अगदी म्हणजे पेशवाई राजेशाही असा एकदम खूपच युनिक वेगळा असा मुकुट आहे. काम बघायचं किती सुंदर केलेलं आहे. अगदी कोणीही बघेल ना तर अगदी बोलतात ना मंत्रमुग्ध होऊन जाईल, इतकं सुंदर याच्यावरती काम केलेलं आहे. हा मल्हारी महालक्ष्मी मुखवटा आहे. जे पण तुम्हाला मुखवटे हवे असेल ना तर त्याची नावं आणि प्रॉपर व्यवस्थित सांगा, म्हणजे तोच मुखवटा तुमच्यापर्यंत येईल. ह्याचं काम बघा तुम्ही, डोळ्यांची जी आखणी आहे ती बघा किती सुंदर केलेली आहे आणि अगदी मॅट फिनिशिंग आहे. म्हणजे जशी आपलं जसं स्किन टेक्स्चर दिसतं ना तसंच या मुखवट्यांमध्ये दिसतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पेशल आर्टिस्ट लोक हे मुखवटे बनवतात, म्हणून त्याची तेवढी प्रीमियम प्राइस घेतली जाते. तर बघा किती सुंदर असा मुखवटा आहे. खूप छान, खूप छान. मला पण खूप आवडला आणि खूप सुंदर दिसणार आहे ह्याच्यामध्ये देवीचं स्वरूप. तर हा आहे मल्हारी मुखवटा, मल्हारी महालक्ष्मी मुखवटा. त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते तो म्हणजे की हा पण खूप आवडता फेवरेट असा झालेला आहे आणि देवीचं स्वरूप साक्षात महालक्ष्मी आई दिसते याच्यामध्ये.
तर हा आहे धनश्री मुखवटा. आता तुम्ही म्हणाल असे का नावं दिले त्याला, तर ओळखण्यासाठी, कारण प्रत्येक मुखवटा म्हणजे आता सगळे महालक्ष्मीचे स्वरूप आहेत, पण नावं दिल्यानंतर ते पटकन लक्षात येतं म्हणून नावं दिलेले आहेत. तर बघा ह्याच्यावरती जे काम केलंय हे अगदी सुंदर असं काम आहे. देवीचं रूप किती हसरं दिसतंय याच्यामध्ये. आणि बघा इथे वरच्या मुकुटला सुद्धा किती छान काम केलंय त्यांनी. म्हणजे कुठेही अगदी एवढीशी पण गोष्ट अशी सोडलेली नाहीये की जिथे तुम्ही नाव ठेवू शकता. आणि हे बघा इथे सुद्धा खाली संपूर्ण डायमंडचं काम केलंय. कानातले असे जेव्हा कानातले दिलेले असतात ना, तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा कानातले घालायची गरज पडत नाही. मग त्याच्यामुळे हे खूप छान काम करतं. तर अशा प्रकारे हा मळवट भरलेला देवीचा धनश्री या नावाने हा मुखवटा आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्ही इमॅजिन करा की ह्याच्या म्हणजे इथे जेव्हा वस्त्र येईल, संपूर्ण जेव्हा सजवलं जाईल, तेव्हा किती सुंदर दिसेल देवीचं स्वरूप. तर म्हणून हा मुखवटा तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. धनश्री नाव आहे या मुखवट्याचं देवीच्या. तर बघा असा सुंदर असा हा मुखवटा आहे देवीचा. खूप छान आहे, खूप छान. तर पुढचा जो आहे तो आहे कामाक्षी देवी. तर हा पण खूप सुंदर असा बनवलेला आहे. हे सगळे नवीन मुखवटे आहेत ह्या वेळेचे. देवीचं जे स्वरूप आहे ते इतकं सुंदर दिसतंय ना की हे बघा, साक्षात देवी महालक्ष्मी तुमच्या घरात विराजमान होणार आहे. खूप सुंदर. आणि ह्याच्यात सगळ्यात प्रीमियम जी गोष्ट कुठली असेल ना, तर ती आहे देवीची नथ. इतकी सुंदर अशी ही नथ आहे ना, मोराची नथ आहे. खूप सुंदर बनवली. आपल्याला स्पेशली जरी आपण शोधायला गेलो ना तरी मिळणार नाही. ह्याचं वरचं जे बघा मुकुट आहे ते लेअरिंग किती सुंदर केलंय. इथला मुकुट किती सुंदर बनवलेला आहे. गळ्यातलं पण इथलं काम म्हणजे गळ्यात आपण जे घालतो ते पण अगदी सुंदर लावलेलं आहे. आणि हा मोठा मुखवटा आहे थोडा. तर ह्याची साईज किती आहे ते पण मी तुम्हाला सांगते. तर असं बघितलं ना तर जवळपास 9 इंचाच्या आसपास हा मुखवटा आहे. 9 इंचाचा. तर बघा टिकली अगदी सिंपल सोबर लावलेली आहे. डोळ्यांचं काम पण अगदी असं वाटतंय की जिवंतच आहे देवीचं स्वरूप. तर किती सुंदर दिसतोय. मोठा आहे बऱ्यापैकी हा मुखवटा, पण खूप सुंदर आहे. जे घरी संपूर्ण मांडणी करतात ना, म्हणजे साडी वगैरे, जसं मी मागच्या वेळी महालक्ष्मीच्या वेळेला लक्ष्मीपूजनच्या वेळेला नेसवली होती, तशा प्रकारची जी संपूर्ण साडी नेसवतात ना, त्यांनी जरूर असा मुखवटा घ्यावा. कारण ह्याचं जे स्वरूप आहे ना ते खूप सुंदर आहे. त्या साडी संपूर्ण जेव्हा तुम्ही अवयव लावता, साडी नेसवता, तेव्हा अगदी उठून दिसणार आहे. इतकं सुंदर वाटतंय बघा. या मुखवट्याची जी प्राइस आहे ती तुम्हाला इथे खाली दिली असेल. आणि मी खरंच सांगते की जी प्राइस आपल्याला ह्याची म्हणजे देतोय आपण, त्याच्या मानाने हा मुखवटा तुम्ही म्हणाल तर खूप रिझनेबल आणि खूप चांगल्या रेटमध्ये तुम्हाला मुखवटा मिळतोय. आणि तुम्हाला इतर कुठेही हा मुखवटा मिळणार नाही. ह्या रेटमध्ये तरी नाहीच मिळणार. तर म्हणून ज्यांना पण हवा असेल तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असा देवीचा मुखवटा आहे. तर नेक्स्ट जो मुखवटा आहे तो म्हणजे मी जो आत्ता लक्ष्मीपूजनच्या वेळेला देवी महालक्ष्मीचा जो मुखवटा लावला होता, तोच मुखवटा मी पहिले तुम्हाला दाखवते की हा मी महालक्ष्मी आईचा मुखवटा लावला होता. आणि इतकं सुंदर देवीचं स्वरूप दिसत होतं ना. तर बघा देवीने आपल्याला कौल दिलेला आहे. आणि बऱ्याच जणांना म्हणजे बरेच जण दादांना विचारतात की ताईने हे जे लॅशेस लावले होते देवीला तर हे दिसत नाहीयेत. तर हे लॅशेस त्यांनी दिलेले नाहीयेत, हे मी स्वतः लावलेले आहेत. आणि हे मी तुम्हाला दाखवले सुद्धा होते की मी लॅशेसचं पॅकेट आणलं होतं आणि मी हे लावलं होतं. तर हे मी 1-2 मुखवट्यांसाठी आणून ठेवते आणि मग नंतर जो मुखवटा मला लावायचा आहे ना तर त्याला मी ते एक्सचेंज करते. ते आपल्याला काढून लावता येतात दुसऱ्या मुखवट्याला. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचे डोळ्यांचे हे लॅशेस लावतो ना, तो चेहरा आणखीन जास्त जिवंत दिसतो. तर बघा किती सुंदर आहे हा मुखवटा महालक्ष्मीचा. तर हा पण खूप छान असा मुखवटा आहे. आणि हा मी आता लक्ष्मीपूजनला लावला होता. आणि एक गंमत तुम्हाला दाखवते मी याच्यासाठी. तर हा मी तेव्हा दाखवला नव्हता मुखवटा, कारण तेव्हा हा स्टॉकमध्ये नव्हता. तर आत्ता जो सगळ्यात एक्सक्लुझिव्ह, सगळ्यात प्रीमियम या वर्षीसाठी जो मुखवटा मला
म्हणजे खूप देवीचं जे स्वरूप आहे ना ते अगदी सुंदर दिसतंय. तर तो म्हणजे की हा मुखवटा खूप सुंदर, खूप सुंदर. ह्याच्यामध्ये म्हणजे हा सेमच मुखवटा आहे. आता हा अवेलेबल असेल की नाही मला माहिती नाही, पण हा नक्की अवेलेबल आहे. तर बघा सेमच आहे, जे स्वरूप आहे ते सेमच आहे. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट एक्स्ट्रा केली आहे ती म्हणजे की मागची जी ही वेणी आहे ना ही हाताने बनवून घेतलेली वेणी आहे. तर हे संपूर्ण जे स्पेशल कारागीर लावून दादांनी हे संपूर्ण काम करून घेतलंय आणि त्याच्यामुळे जे देवीचं स्वरूप आहे ना ते अगदी म्हणजे मी काय वर्णन करू हेच मला कळत नाहीये. इतकं सुंदर दिसतंय, सुंदर सुंदर सुंदरची म्हणजे सुंदरपेक्षा पण सुंदर असं. ह्याला जेव्हा लॅशेस लागतील ना तर हे आणखीन सुंदर दिसतील. खूप छान, खूप मस्त असा हा देवीचा मुखवटा आहे. बघा काम बघा वरती संपूर्ण मोत्याचं काम केलं याच्यावरती आणि खूपच सुंदर दिसतोय, खूपच. हे जेव्हा ह्याला वस्त्र लागेल, ह्याला पण मी ती गोष्ट तुम्हाला जी सांगितली की नथ ही खूप एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियम स्पेशली बनवून घेतलेली मोराची नथ आहे, त्यामुळे ती इतकी सुंदर डिझाईन आहे त्याची. बघा खूप छान वाटते. तर हा देवीचा आणखीन एक मुखवटा नवीन विथ नवीन आपल्याला त्याच्यासोबत एक एक्सेसरी आलेली आहे की जे देवींना असं मागच्या साईडला जी ही प्रभावळ असते ना केसांच्या इथे किंवा काय, तर तसं हे सुंदर असं बनवून घेतलंय आणि त्यामुळे तो मुखवटा आणखीनच खूपच सुंदर दिसतोय. खूप 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 सुंदर दिसतोय. तर खूप छान असा मुखवटा आहे. तर हा पण तुम्हाला हवा असेल, याची पण प्राइस तुम्हाला शेजारी दिसत असेल. हा हवा असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे तिथे तुम्ही कॉल करू शकता आणि मुखवटे बुक करू शकता. तर सगळे मुखवटे जे माझ्याकडे होते तर ते सगळे मी तुम्हाला दाखवले. हे सगळे मी परचेस केलेले नाही आहेत, हे दादांनी मला पाठवलेत तुम्हाला दाखवण्यासाठी की नवीन काय स्टॉक आलाय. बऱ्याच ताईंचे मेसेजेस आले, बरेच माझे छोट्या मैत्रिणींचे सुद्धा मेसेजेस आले की काकू मावशी आम्हाला ह्यावर्षी काय नवीन आहे, बाप्पा मोरया स्टोअरमधून काय नवीन येणार आहे, तर प्लीज तू मला व्हिडिओमध्ये दाखवशील का. तर म्हटलं नक्कीच. आणि बघा हे सगळे मुखवटे, ह्यातले बरेचसे मुखवटे नवीन आहेत, बरेचसे मुखवटे जुनेच आहेत. पण ज्यांना ज्यांना घ्यायचं असेल तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा, कारण काही गोष्टी मग आउट ऑफ स्टॉकसुद्धा व्हायला सुरुवात होते. आणि आता आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज ती म्हणजे की बाप्पा मोरया स्टोअरचं आता ऑनलाईन साईट सुरू झालेली आहे. तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आपण तिथे प्रत्येक मुखवटा दिलेला आहे, तिथे प्राईससुद्धा दिलेली आहे. तर तुम्ही तिथून जाऊन सुद्धा ऑनलाईन परचेस करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोन करून सुद्धा बुकिंग करू शकता. तर असे बरेचसे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता म्हणाल की ताई तू आता देवीचे मुखवटे तर दाखवलेस, पण आता साडीचं काय करायचं. तर साडीसुद्धा अवेलेबल झालेली आहे. तर मागच्या वेळी मी तुम्हाला ज्या दाखवल्या होत्या त्या स्पेशल पैठणी मटेरियलच्या साड्या होत्या देवीसाठी. तर ह्या वर्षी ज्या साड्या आलेल्या आहेत त्या पण पैठणीच्या मटेरियलमध्येच आहे, पण त्याला नवीन म्हणजे रूप दिलेलं आहे, ते म्हणजे महाराणी पैठणी, महाराणी साडी असं या साडीचं नाव आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स आपल्यासाठी अवेलेबल केलेले आहेत. आणि यावेळी स्पेशल एक गोष्ट मी त्यांना मागच्या वेळी रिक्वेस्ट केली होती ती त्यांनी यावेळी फुलफिल केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते, पहिली साडी दाखवते. खूप सुंदर दिसणारे देवीला हे वस्त्र लावल्यानंतर. तर यामध्ये जी साडी आहे ना ती बघा अशा प्रकारची, किती सुंदर आहे. प्लेटिंग्सचं काम एकदम खूप सुंदर केलं आहे. हे कलर्स जे आहेत ना हे आपण जे शालू नेसतो ना त्या शालूप्रमाणेच ही साडी दिसते देवीला नेसवल्यानंतर. आणि याच्यावरती जेव्हा तुम्ही दागिने घालता तर खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर. आणि जे एक्स्ट्रा मी तुम्हाला म्हटलं होतं की मागच्या वेळी जे मी दादांना सांगितलं होतं तर ती गोष्ट त्यांनी केली आहे, ती म्हणजे की सेम पदर घेतलेला आहे. मागच्या वेळी बऱ्याच जणांकडे साडी वेगळी आणि पदरचा पॅटर्न वेगळा होता, पण ह्यावेळी सेम पॅटर्न आहे ज्यामुळे ते लावल्यानंतर अगदी सुंदर दिसणार आहे. बघा सेमच दिसणार आहे लावल्यानंतर. तर इथला जो मटेरियल होता ना तोच मटेरियल आणि तोच इथे पण असा वापरला आहे ज्यामुळे ते एकंदर सेम आणि सुंदर दिसेल. तर अशा प्रकारची ही साडी आहे. तर ही 9 इंचाची साडी आहे आणि ह्याची जी प्राइस आहे ती 450 रुपये आहे. याचं मटेरियल आहे म्हणजे जे पण आहे आतमधून बघायला संपूर्ण कॅनव्हास लावलेला आहे
ह्याला सुद्धा आतमधून संपूर्ण कॅनव्हास लावलेला आहे. तर मटेरियल एक नंबर आहे. मी तुम्हाला सांगेन मटेरियलच्या बाबतीत अगदी निश्चिंत राहा, क्वालिटीच्या बाबतीत अगदी निश्चिंत राहा. आणि काम तर तुम्हाला दिसतंच आहे समोर की किती सुंदर दिसतंय. तर मी तुम्हाला फक्त त्याला फक्त असं लावून दाखवते की कसं दिसेल हे लावल्यानंतर. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही लावाल, फक्त धरून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हे कसं दिसतंय. तर बघा खूप सुंदर दिसते साडी. हे फक्त मी आता पकडलंय, असं व्यवस्थित पकडलं नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित क्लिअरली कळत नाहीये. पण जेव्हा संपूर्ण साडी, संपूर्ण दागिने, देवीचे तयारी सगळं असं केलं जातं ना, खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर. मार्केटमध्ये जी वस्त्र येतात ना त्याची क्वालिटी आणि ह्याच्या क्वालिटी तुम्ही स्वतः घरी कम्पेअर करा. तुम्हाला कळेल की तुम्ही काय प्राईस पे करताय आणि त्या प्राईसच्या बदल्यात तुम्हाला काय गोष्ट मिळते. तर हा एक कलर आहे याच्यामध्ये. पुढचा जो कलर आहे याच्यामध्ये तर हा डार्क असा वांगी कलरच म्हणता येईल याला, पर्पल कलर डार्क. तर तो आहे. आपण खूप सुंदर आहे कलर. ह्याचा पण जो पदर आहे तो बघा सेम कॉम्बिनेशनमध्ये घेतला आहे. पर्पलला डार्क कलर घेतलेला आहे, हा रेड कलर, मरून कलर जो आपण म्हणतो तो आहे याच्यामध्ये. आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट जो कलर आहे याच्यामध्ये तो हा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि त्याला पर्पल कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे ब्ल्यू आणि पर्पल मिक्सचर असं कॉम्बिनेशन आहे. त्याचा पदर पण बघा सेम कॉम्बिनेशनमध्ये आहे. तर ही 9 इंचाची साडी आहे. ह्याच्यामध्ये 7 इंचाची सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांच्याकडे छोटे मुखवटे असतील तर त्यांना छोटे वस्त्र हवे असतील तर तुम्ही 7 इंचाचं मागू शकता. तर ही जी 9 इंचाची आहे ही 450ला आहे आणि जी 7 इंचाची आहे ती 400 रुपयाला आहे. तर बघा अशा प्रकारे मटेरियल खूप सुंदर आहे साडीचं. नेक्स्ट जो कलर आहे तो असा राणी कलर, खूप सुंदर. आणि बघा अशा प्रकारे ग्रीन कलर, डार्क ग्रीन जो कलर आपला बॉटल ग्रीन कलर आहे ना त्याची ह्याला बॉर्डर दिलेली आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला आणखीन याच्यामध्ये सांगते की ह्याच्यात प्लस पॉईंट काय आहे की बाकीचे जे वस्त्र आपण जे मार्केटमधून वस्त्र आणतो ना दुसरे, तर ते ना हा जो वरचा पोर्शन असतो ना तो असा सरळ असतो बहुतेकदा. तर त्यामुळे तो बसलं ना असं वस्त्र तर व्यवस्थित बसत नाही. आणि हे जेव्हा तुम्ही असं बसवतात ना तर याचा सुंदर असा गोलाकार म्हणजे याचा शेप तयार होतो आणि त्याच्यामुळे ते आणखीन सुंदर दिसतं. म्हणजे अक्षरशः साडी जशी आपण नेसवतो ना तर तांब्याला असं लावल्यानंतर बघा असं सुंदर वस्त्र दिसतं, खूप असं पसरून खूप छान दिसतं. म्हणजे प्लेट्स जे आपण साडीच्या प्लेट्स काढतो ना तर तसं खूप सुंदर स्वरूप दिसतं. पुढचा जो रंग आहे हा पण अगदी सुंदर असा ऑरेंज कलर आहे, नारंगी कलर. आणि त्याला सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. ह्याचा पदर सेम कॉम्बिनेशन, पदरचं सेम कॉम्बिनेशन असल्यामुळे ते आणखीन उठून दिसतं, आणखीन छान दिसतं. तर बघा हा पण कलर खूप सुंदर. आणि हे जे सगळे मटेरियल आहेत ना, हे जे शालू मटेरियल असतात ना जे शाईन करतात तसे मटेरियल आहेत. तर तुम्हाला हा कलर एक काढून दाखवते पुन्हा. त्यामुळेच जे स्वरूप देवीचं तुम्हाला दिसतं ते अगदी उठून आणि सुंदर दिसतं. तर बघा तुम्हाला आता इथे कळत असेल की कसं शाईन करते मटेरियल. त्याला प्रॉपर मागे असं हे लावलेलं आहे, कॅनव्हास लावलेलं आहे. आणि हे वस्त्र अजिबात धुवायचे नाही आहेत. अगदी हलक्या हाताने जेव्हा तुमचा वापर होतोय त्यानंतर अगदी हलक्या हाताने ह्याला पुसून घ्यायचं आहे, स्वच्छ होऊन जातं. आणि असंच व्यवस्थित ठेवायचं. जर तुम्ही हे धुतलं तर हे संपूर्ण काम ह्याचं खराब होऊन जातं. कारण हे खूप एक्सक्लुझिव्ह असं हे मटेरियल आहे. ह्याच्या मागचं जे आहे ना तर ते अगदी लूज पडतं. तर म्हणून धुण्याचे कष्ट घेऊ नका अजिबात. असं छान फक्त पुसलं तरी ते स्वच्छ होऊन जातं. तर माझ्याकडे मागच्या वर्षीचे सुद्धा वस्त्र खूप छान छान जसेच्या तसे मी ठेवलेत पॅक करून आणि अगदी मस्त राहिलेत ते पण. तर बघा हा एक कलर सुंदर आहे. त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो आहे पिवळा रंग, खूप मस्त आहे. आणि त्याला असं पर्पल कलरचं छान कॉन्ट्रास्ट दिलं आहे, खूप सुंदर वाटतंय. देवींच्या या मुखवट्यांसोबत हे वस्त्र एक नंबर दिसतात, खूप सुंदर दिसतात. पुढचा जो रंग आहे तो आहे सुंदर असा लाल रंग आणि त्याला हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन दिलं आहे. खूप सुंदर वाटतंय, खूप सुंदर कॉम्बिनेशन, खूप छान दिसतंय. आणि याचा पदर बघा अशा प्रकारचा आहे. जसं नवरीला कसं साडी नेसवतात तर ते नवरीला कसं शालू तो खूप सुंदर दिसतो तशाच प्रकारचे हे शालू दिसतात. याला महाराणी पैठणी म्हणतात.
आणि सगळे जे दादांनी यावेळी मला पाठवलेत ना तेच पाठवलेत. आणखीन सुद्धा वस्त्र आहेत जे हलके वस्त्र आहेत थोडेफार, तर ते पण मी सांगितले. ते जेव्हा माझ्याकडे येतील ते नक्कीच मी तुम्हाला दाखवेन. तर पुढचा जो रंग आहे तो हा खूप सुंदर असा कलर आहे. मोरपिसी जो असा असतो ना, टर्किश म्हणतो आपण, तर तसा ब्ल्यू आहे कलर. आणि त्याला वांगी कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे, म्हणजे राणी पिंक जो कलर आहे ना त्याचं कॉम्बिनेशन दिलं आहे. किती सुंदर सुंदर वाटतं, अगदी सुंदर, खूप छान. तर हा एक तुम्हाला मी पुन्हा ओपन करून दाखवते. ह्या ज्या प्लास्टिक आहेत ना ह्या व्यवस्थित सांभाळून ठेवायच्या आणि हे वस्त्र वापरल्यानंतर पुन्हा त्या प्लास्टिकमध्ये व्यवस्थित रॅप करून ठेवायचं, म्हणजे आपलं वस्त्र अजिबात खराब होणार नाही. आता हा जो एकविरा आईचा मुखवटा आहे ना, याच्यासोबत तुम्हाला हा लावून दाखवते कसं दिसेल. तर बघा, अशा प्रकारे असं लावल्यानंतर बघा किती सुंदर दिसतंय. एक्स्ट्रा काही जास्त करण्याची गरजच नाही आहे, कारण इतकं मुखवट्यानेच अर्ध काम तर मुखवट्याने केलं आहे, त्यानंतर अर्ध काम तुमच्या वस्त्राने केलं आहे. तर फक्त तुम्हाला आता थोडेसे दागिने घालायचे आहेत आणि गजरे सोडायचे आहेत, बस. एवढं केलं तरी अगदी सुंदर असं देवीचं स्वरूप दिसणार आहे. बघा किती सुंदर वाटतंय. तर खूप छान छान असे हे मुखवटे आणि खूप छान असे वस्त्र मी तुम्हाला दाखवले. आणि तुम्हाला हे वस्त्र ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही नक्कीच जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही मागू शकता. तर या वस्त्रांमध्येच तुम्हाला जसं मी म्हटलं की हे 9 इंचाचे वस्त्र आहेत आणि हा 7 इंचाचं वस्त्र आहे. बघा, हा छोट्या साईजमध्ये. तर ज्यांनी छोटे मुखवटे घेतले असतील, म्हणजे अशा प्रकारचे, आता मी एक दाखवते तुम्हाला एक्झाम्पल. अशा प्रकारचा छोटा मुखवटा असेल तर त्याला असं छोटं वस्त्र असेल तरच ते चांगलं दिसेल. बघा किती सुंदर दिसते, खूप खूप सुंदर स्वरूप दिसतं. हा पण मुखवटा खूप छान आहे, धनश्री मुखवटा, खूप सुंदर दिसतं देवी आईचं स्वरूप. हा पण मुखवटा तुम्ही ज्यांच्याकडे साचे आहेत ना देवीचे, हात पाय असं संपूर्ण अवयव, तर त्याला हा परफेक्ट साईज बसते या मुखवट्याची, परफेक्ट दिसतो मुखवटा हा. तर अशा प्रकारे छान छान वस्त्र मी तुम्हाला दाखवले, कलर्स मी तुम्हाला दाखवले. तुम्हाला जो कलर आवडतोय तो कलर तुम्ही मागवा. मुखवटा प्रॉपर मागवा, मुखवट्याच्या साईजनुसार वस्त्र मागवा. मुखवटा अगदीच मोठा, वस्त्र अगदी छोटं असं करू नका. जर जेवढ्या साईजचा मुखवटा मागवाल त्याच्यानुसारच तुम्ही वस्त्र पण ऑर्डर करा, म्हणजे तुमचं जे संपूर्ण कॉम्बिनेशन आहे ना, जे तुम्ही संपूर्ण शृंगार करणार आहे तो अगदी सुंदर दिसेल. तर असं तुम्हाला आजचं सगळं जे माझ्याकडे नवीन काही आलं आहे तर ते सगळं मी तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला कुठलं वस्त्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं, कुठला मुखवटा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला, तर तो पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीन काही आता पूजेच्या रिलेटेड आणखीन काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. तर असा आजचा व्हिडिओ होता. आणि हे जे सगळं आहे म्हणजे मुखवटे म्हणा, वस्त्र म्हणा, तर पुन्हा एकदा सांगते की हे सगळं बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. बाप्पा मोरया स्टोअर आहे दादरला, कीर्तिकर मार्केटमध्ये, कबूतरखान्याच्या समोर. ज्यांना पर्सनली जाता येत असेल त्यांनी नक्कीच पर्सनली जाऊन तुम्ही बघा. स्वतः जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्हाला आणखीन चांगलं म्हणजे घेता येईल, समोर समोर बघून घेता येईल. ज्यांना अगदी शक्य नसेल तर तुम्ही मागवू शकता. फोन नंबर दिलेला आहे, त्यांची वेबसाईटसुद्धा आहे, वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता, तिथूनही मागवू शकता. तर असे सगळे डिटेल्स मी तुम्हाला दिलेत आणि अगदी खात्रीशीर 100% खात्री सगळ्या गोष्टींची आहे, क्वालिटीची आहे. आणि म्हणूनच मी नेहमी तिकडच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला रेकमेंड करत असते की तुम्हाला वस्तूंच्या बाबतीतसुद्धा प्रॉब्लेम व्हायला नको आणि सर्व्हिसच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला नको. कधी कधी काही गोष्टी थोड्याफार इकडे तिकडे होतात, कारण आता सणांचा सीझन चालू झाला की अफाट गर्दी तिथे होते आणि तिथे जे व्यक्ती हँडल करतात ना, म्हणजे त्यांना नाकीदम येऊन जातो, इतकं तिथे लोड येतो. कारण छोटंसं शॉप आहे, खूप मोठं शॉप नाही आहे. तर त्याच्यामुळे एका वेळेला एका व्यक्तीला 5-5 लोकांना हँडल करताना थोडा प्रॉब्लेम तर नक्कीच येऊ शकतो. तर म्हणून थोडंसं आपण पण समजून घेऊया, थोडंसं आपण पण ॲडजस्ट करूया. आणि बाकी तुम्हाला वस्तूंच्या बाबतीत अजिबात ॲडजस्ट करायची गरज नाही आहे. वस्तू तुम्हाला 100% चांगल्याच मिळतील ह्याची म्हणजे गॅरंटी मी घेते आणि म्हणूनच मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवत असते. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.